नमस्कार मैत्रिणींनो, विजय शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण ह्या छोट्याशा कपड्याच्या तुकड्यापासून सुंदर अशी हँड पर्स बघणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यानंतर व्हिडिओला लाईक करा। तर मी आता इथे हा कापड घेतलेला आहे, त्याला कॅनव्हास पेपर चिटकून घेतलेला आहे आणि हे अस्तरचं कापड घेतलेलं आहे। आता याची जी रुंदी आहे ती 8.5 इंच घेतलेली आहे आणि लांबीला हा कापड घेतलेला आहे 12 इंच। आता इथे काय करायचं आहे, दाखवल्याप्रमाणे सेंटरमध्ये असं हे फोल्ड करून दोन्ही काठ एकत्र करायचे आहेत आणि मग इथे एका कॉर्नरला असा गोलाकार इथे राऊंड आकार इथे द्यायचा आहे। जसं आपण गोल गळ्याला वगैरे आकार देतो त्याप्रमाणे इथे असा गोल आकार इथे हा द्यायचा आहे आणि हे असं आकार देऊन झाल्यानंतर आता दोन्ही बाजूला हे असं मोजून घ्यायचं बरोबर आहे की नाही आणि मगच हे आता कट करायचं आहे। राऊंड आकारात इथे हे कट करून घ्यायचं आहे। आता मी हे कट करून घेत आहे, जसा आकार दिला आहे तसा हा असा थोडासा राऊंड आकार दिलेला आहे गोलाकार, तर तिथे असं कट करून घेतलेले आहे। त्याच्यानंतर तुम्हाला हे असं दिसणार आहे। आता हे अस्तरचं कापड घ्यायचं आहे आणि इथे आता आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी काय करायचं, आधी पेनने मार्किंग करून घ्यायचं आहे। सारखंच मार्जिन ठेवायचं आहे, साधारण पाव इंच मार्जिन इथे ठेवायचं आहे। दाखवल्याप्रमाणे मी असं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथे जे आहे ते ओपन एवढा पेस ठेवायचा आहे कापड उलटवण्यासाठी आणि जिथे कॉर्नर असेल तिथे सुई कपड्यात अडकून कपडा फिरून मग अशी सिलाई इथे घ्यायची आहे। आता मी इथे जसं मार्किंग केलं आहे त्याप्रमाणे इथे सिलाई घेणार आहे। आता इथे मी सिलाई मारून घेतलेली आहे जसं मार्किंग होतं त्याप्रमाणे आणि इथे ओपन पेस सोडलेला आहे कपडा उलटवण्यासाठी। ही खालच्या बाजूला तुम्हाला सिलाई दिसत असेल। आता साईडने हे कापड एकसारखं करून घ्यायचं आहे। इथे सुद्धा हे असं कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे छोटे छोटे कट द्यायचे आहेत। कट हे सिलाई मार्जिनवर घ्यायचे नाहीत आणि हे जे कॉर्नर आलेले आहेत तिथे सुद्धा आधी इथे दाखवल्याप्रमाणे हे असं कट करायचं आहे आणि नंतर मग तिरकस इथे कट द्यायचा आहे। कट हा सिलाईवर द्यायचा नाही, सिलाईच्या जवळ द्यायचा आहे। इथे सुद्धा छोटे छोटे असे कट द्यायचे आहेत। त्यानंतर हे कापड उलटून घ्यायचं आहे। आता मी इथे कापड हे उलटून घेणार आहे। जिथे आपण ओपन जागा सोडलेली होती तिथे आपल्याला आता तिथून हे असं कापड बाहेर काढायचं आहे आणि हे उलटून घ्यायचं आहे। उलटवल्यानंतर हे व्यवस्थित सेट करायचं आहे। कॉर्नर जे असतील ते एखादे टोकदार वस्तू किंवा पट्टी घेऊन पट्टीच्या मदतीने व्यवस्थित सेट करायचे आहेत कॉर्नर। इथे हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे। हे कापड सेट करते तोपर्यंत तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। लाईक करायला अजिबात पैसे लागत नाही, या उलट मला प्रोत्साहन मिळतं नवनवीन असे व्हिडिओ बनवण्यासाठी, कारण लाईक असले तरच व्हिडिओ पुढे जात असतात, म्हणून प्लीज लाईक करायला विसरू नका। आता इथे मी व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे आणि इथे जे ओपन पेस होता तिथे कपडा आतमध्ये फोल्ड करून तिथे सिलाई घ्यायची आहे। इथे असं कापड आतमध्ये फोल्ड करायचं आणि मग इथे सिलाई मारून घ्यायची आहे। त्यानंतर आता इथे मी सिलाई मारून घेणार आहे। एवढ्याच ठिकाणी अशी सरळ सिलाई मारून घेणार आहे। सिलाई मारून घेतलेली आहे। त्यानंतर आता काय करायचं आहे, दाखवल्याप्रमाणे हा कापड असा फोल्ड करायचा आहे। साधारण इथे 4.5 इंचापर्यंत हा असा फोल्ड केलेला आहे। इथे तुम्ही बघू शकतात, दिसत असेल तुम्हाला 4.5 इंचावर मी इथे फोल्ड करून घेतलेला आहे आणि मग इथे सिलाई घ्यायची आहे साईडने। सिलाई मारून झाल्यानंतर इथे लेस लावायची आहे। लेस ही ऑप्शनल आहे, तुम्हाला लावायची असेल तर तुम्ही लावू शकतात, नसेल लावायची तर नाही लावली तरी चालेल। आता इथे सुरुवातीला ही जी लेस आहे ती आतल्या बाजूला दुमडायची आहे, फोल्ड करायची आहे आणि मग इथे ही अशी जॉईंट करायची आहे।
इथेपर्यंत बरोबर जॉईन केल्यानंतर इथे वरती लेसची बॉर्डर बाहेरच्या बाजूला थोडी दिसेल ह्याप्रमाणे इथे ठेवून ही अशी जोडायची आहे। कडेकडेला अगदी ही लेस ठेवायची आहे। लेसची जी किनार आहे ती बरोबर कपड्याच्या किनाऱ्यावर येईल ह्याप्रमाणे अशी ठेवून मग ही जोडायची आहे आणि इथे बरोबरच घ्यायची आहे। कपडा आणि लेस ही अगदी बरोबर यायला पाहिजे अशीच घ्यायची आहे। आता इथे आतमध्ये ही लेस थोडीशी फोल्ड करून घ्यायची आहे उरलेली। आता इथे मी लेस लावून घेतलेली आहे आणि ही सुंदर अशी हँड पर्स तयार झालेली आहे। आता आपल्याला इथे टच बटन लावायचं आहे। तुम्ही इथे स्नॅप बटन येतं ते सुद्धा लावू शकतात। बटन लावण्यासाठी हे असं सेंटरमधून फोल्ड करायचं आहे। नंतर मग इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ते मार्किंग हे असं फोल्ड करून इथे उमटून घ्यायचं आहे। व्यवस्थित हे असं फोल्ड करायचं आहे, इथे उमटून घ्यायचं आहे आणि इथे मी हे टच बटन जे आहेत ते इथे मी लावून घेणार आहे। जे आपण ब्लाउजला लावतो ते ह्या पद्धतीने इथे हे असे बटन लावून घ्यायचे आहेत। आता मी बटन लावून तुम्हाला याचा फायनल लुक दाखवते। आता इथे मी बटन लावून घेतलेला आहे आणि ही सुंदर अशी हँड पर्स तयार झालेली आहे। तुम्हाला ही पर्स कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा। माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद।